लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आलेले पाहायला मिळाले। मुंडे भाऊ बहिणींनी आज गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी प्रीतम मुंडेंसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी, अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी की तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात आणि तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही आमच्या कामाला मदत करा। कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात गृहीत धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी जाणार होते। पण त्यांनी मला सांगितलं मी गोपीनाथ गडावरच येणार आहे। तर गोपीनाथ गडावर भाऊ आलाय, पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार। माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे, तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणं आणि अभूतपूर्व स्वागत या पत्नीला व्हावं, कारण तिथला लोकप्रतिनिधी सुद्धा मी आहे तिचा भाऊ। त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी, तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं हे माझ्यासाठी जास्त भावनिक होतं।